नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राईम टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सैफ अली खानवरती काही दिवसांपूर्वी हल्ला झालेला, कालच त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला। तो आता हळूहळू बरा होतोय, पण सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यावरनं राजकारण चांगलंच रंगलंय। भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यासंदर्भात अनेक सवाल उपस्थित केलेत। सैफच्या घरी शिरलेला बांगलादेशी होता, त्याच्यावरती झालेला हल्ला संशयास्पद वाटत असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। सैफनं स्वतःच चाकू मारून घेतला की काय असा थेट आरोप नितेश राणेंनी केला। खान आणि मलिक यांच्यावरती हल्ले झाले तरच बारामतीच्या ताईंना पुळका येतो, मात्र सुशांत सिंग याच्या आत्महत्येवरती त्या गप्प बसतात असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला। बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले। म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, आता घरात घुसायला लागलेले आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे घाण लेकी जेव्हा जायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टुन 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 करून असतंय ते। आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठल्या शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझ्या मुंबऱ्याच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर। ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर। तिला बरोबर सैफ अली खानची चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे। कधी कुठल्या हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले?